सर, बदलापूरमधला जो लैंगिक अत्याचार प्रकरण झाला होता त्यामध्ये आरोपी त्यांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, 2 पोलीस सुद्धा जखमी झाले. संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे आपलं, काय म्हणाल सर? पण सरकारकडून या प्रकरणाबद्दल आज जी घटना घडलेली आहे त्याबद्दल दररोज क्षणाक्षणाला नवीन नवीन बातमी येत आहेत. पहिल्यांदा सांगितलं की त्या आरोपीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, नंतर सांगितलं की ते एन्काउंटर झालं, त्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. हे सगळं इतकं हास्यास्पद आहे की महाराष्ट्र पोलिसांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा आरोपींना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं त्यावेळेला बंदूकधारी पोलीस असतात, त्यांच्या बंदुकी लॉक असतात. आरोपीला अनेक वेळेला जरी साखळदंड नसले किंवा हँडकफ नसल्या तरी दोरीनं त्याचे हात बांधले जातात. आता या आरोपीनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्यापर्यंत पोलीस काही झोपेत होते का अफू पेले होते, आणि ते घेतलं हातात आणि त्यांनी गोळी कधी झाडली तोपर्यंत इतर पोलिसांच्याकडे जे हत्यार होते त्याचा त्यांनी वापर केला नाही. म्हणजे हे इतकं अरबी सुरस कथाच्या पेक्षाही चमत्कारिक गोष्ट सरकारकडून सांगितली जाते. त्यामुळं खरा प्रश्न असा आहे की सरकार कुणाला वाचवू इच्छितं. आता जे काही आरोप केले गेले होते की खरे आरोपी दुसरेच कोणतरी आहेत, त्याला दुजोरा मिळतो. की जे आरोपी संस्था चालकामधला जर कोणी आरोपी असेल त्यांनी जर हा लैंगिक अत्याचार केला असेल आणि या झाडूपोछा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला जो गतिमंद होता असं म्हणतात त्या माणसावर त्यांनी आरोप लादला असेल किंवा तू घे आरोप, आम्ही तुला नंतर सोडू असं सांगितलं असेल, आणि जेव्हा पोलीस आता त्याला त्रास देत असतील तेव्हा तो काहीतरी बोलेल आणि खरं सांगेल या भीतीपोटी त्याला ठार मारून टाकण्यात आलं. हा एक कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. ह्याला एन्काउंटरचं एक गोंडस नाव देण्याचा प्रयत्न सरकार करतंय, पण मला वाटतं की हे एन्काउंटर वगैरे काही नाही आहे. हा एक निगृण हत्या आहे. आता तो खरा आरोपी होता नव्हता ते कायद्याने ठरलं असतं, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे जी कायद्यामध्ये तरतूद असेल ती. पण आता एक संशय बळावतो की कोणतरी उच्च पदस्थ त्यामध्ये जर त्याचा हात असेल आणि या माणसांच्यावर जर या व्यक्तीच्यावर जर आरोप तरी त्याला घेण्याला भाग पाडला असेल आणि आता त्याच्यावर तो गुन्हा साबित होणार असेल किंवा तो आता घाबरला असेल आणि मग त्याचा आवाज शांत करण्याकरता हे कृत्य केलं का हा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारते आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा प्रश्न विचारतोय आणि सरकारने आता नवीनच काहीतरी काढलेलं आहे की त्याची पत्नी लैंगिक अत्याचाराची काहीतरी तक्रार करत होती वगैरे. जेव्हा एखाद्या गंभीर गुन्हेगाराला जेव्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेतात तेव्हा इतकं तुम्ही गलथानपणा कारभार करताय का? महाराष्ट्र पोलीस दलाची ही ख्याती होती का? एक राज्यातलं देशातलं एक सर्वात कार्यक्षम पोलीस दल असा आपल्या राज्याच्या पोलीस दलाचा प्रतिमा होती. तुम्ही काय करून ठेवले आता? मला वाटतं की कोणातरी उच्च पदस्थाला वाचवायचा प्रयत्न गृह मंत्रालयाकडून होतोय, गृह खात्याकडून होतोय, राजकीय नेत्यांच्याकडून होतोय. याला आता गंभीर पुरावा हा एन्काउंटर म्हणा किंवा याला हत्या म्हणा यातून स्पष्ट निर्माण होतोय. आणि त्यामुळं मला वाटतं की आता सरकारला गृहमंत्र्यांना तरी क्षणभर देखील आपल्या पदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी वगैरे व्हावी अशी काय मागणी आहे का? चौकशी म्हणजे मला तर महाराष्ट्रातून चौकशी होणार तर त्याला अर्थ नाही आहे. कारण पोलिसांच्यावर चौकशी होणार, पोलिसांना दोषी समजणार नाही समजणार, याला काय अर्थ आहे? कोण विश्वास ठेवेल याच्यावर? पण माझी विनंती आहे की आज सरन्यायाधीश याच वेळेला मुंबईत होते. हायकोर्टाच्या नवीन इमारतीचं काही भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, त्यांच्या मुंबईत असताना ही घटना घडते. मला वाटतं सुप्रीम कोर्टानं या घटनेची सुमोटो दखल घेतली पाहिजे. हा देशाच्या महिला सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये जर अशी अत्याचारी व्यक्तींना जर वाचवण्याकरता इतक्या थरापर्यंत इतक्या हद्दीपर्यंत सरकार जाऊ शकेल तर मग कोण चौकशी करणार याची?
माझी सरन्यायाधीशांना विनंती आहे की तुम्ही सोमोटो कॉग्निसन्स घ्या या प्रकरणाचा आणि तुम्ही तुमच्या अखत्यारीमध्ये चौकशी करा. सर, आपण म्हणता की वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा कोण आहे तो, कोणाला वाचवण्याचा? हे पण आता याचा संशय येतो ना की एन्काउंटर कोणाचं होतं तर एक गंभीर आतंकवादी असतात, त्यांना सोडवण्याकरता दुसरे बाहेरून आतंकवादी शस्त्रास्त्र हल्ला करतात, मग त्यातून बचाव करण्याकरता एन्काउंटर केलं जातं. किंवा मुंबईच्या अंडरवर्ल्डमधल्या काही लोकांना तिथं संपवण्याकरता एन्काउंटर केले गेले होते. हा कोण माणूस होता? हा झाडूपूजा करणारा माणूस होता. हा दोषी असेल तर त्याला नक्की त्याला तुम्ही जी कायद्याची शिक्षा असेल ती द्या, पण त्याला खटला न चालवता त्याला त्याचा अशा प्रकारे खून करणं, पोलिसांनी का केलं, कोणाच्या दबावाखाली केलं? कारण पोलीस सर्वसाधारणपणे असं काही करणार नाहीत, कुठून तरी मोठा दबाव त्यांच्यावर आला असेल. याला आता ठोस पुरावा म्हणजे ही गोष्ट त्या दिशेमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल असं या ठिकाणी इंगित करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.